शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील, बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुमचं स्वागत करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो. त्यासोबतचं व्यवस्थापन जे चांगले कष्ट केलेले शेतकरी आहेत आणि ज्यांनी चांगलं उत्पादन घेतलेलं आहे, ज्यांनी चांगली सांभाळ त्या बागेचा केलेला आहे, अशा काही शेतकऱ्यांचे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवत असतोय. आजची ही जी बाग आहे ती आहे खानदेशमधली. खानदेश म्हणजे केळीच्या उत्पादनातला सगळ्यात चांगला आणि खूप मोठा इतिहास असलेला प्रदेश आहे. आणि त्या प्रदेशामधील जिल्हा जळगाव, तालुका जामनेर आणि गाव आहे तोंडापूर. इथले हे शेतकरी आहेत तुकाराम नाना काळे. आणि साधारणतः आज 7 महिने पूर्ण होतात आहे. 70-80% निस्वन झालेली आहे. या 7 महिन्यात तुकाराम नाना काळे यांना जे पण काय अनुभव आलेले त्या अनुभवाची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे. आणि तुमचं पूर्ण नाव आणि इथं तुमच्याकडे किती क्षेत्र आहे, एकूण सगळं क्षेत्र आहे तेवढं सांगा. माझं पूर्ण नाव आहे तुकाराम नाना काळे. माझ्याकडे जमीन पूर्ण आहे 28 एकर. बरं, 28 एकर जमीन आहे. आणि किती टप्प्यामध्ये विभागलेली आहे ती? काय एकाच ठिकाणी? नाही, एकाच ठिकाणी जमीन आहे पूर्ण. एकाच ठिकाणी 28 ठिकाणी पूर्ण एका ठिकाणी. आणि आजच्या दिवशी कुठली पिकं तुकाराम यांच्याकडे उभी आहेत? माझ्याकडे आजपर्यंत समजा एक बनाना हाऊस टिश्यू कल्चरचा 3000 बाग आहे. आणि बेण्याखालचा बाग आहे 4000. आणि अजून लावलेलं आहे मी 6000. इतर पिकं अजून कुठली? आणि मक्का आहे बाकीची पूर्ण. म्हणजे जवळजवळ ही किती एकर केळी? हे आपले म्हणजे त्यातलं टोटल 28 एकरामधलं केळीचं क्षेत्र किती आहे? 14,000 लागवड आहे पूर्ण 14,000. म्हणजे साधारणतः 7-8 एकर असेल टोटल. आणि बाकीचं पूर्ण मक्का आहे. टोटली मक्का आहे. बरं, एवढ्या 28 एकराला पाण्याचा काय सोर्स आहे तुमच्याकडे? पाण्याचा सोर्स म्हणजे आम्ही धरणावरून पाणी आणलेलं आहे. कुठल्या धरणावर? तोंडापूर धरण. बर. आणि तिथून ते सगळं तुमचं पाण्याचं भागतं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये वगैरे पाणी काही कमी पडत? टोटल 28 एकर. तर हे जे पूर्ण क्षेत्र आहे फक्त ह्या केळीचं, ते या केळीचं क्षेत्र ज्यावेळेस लागवड करायची असं डोक्यात आलं तुमच्या, केळीची लागवड करायची, त्यावेळेस ह्या क्षेत्रात पूर्वी काय होतं आणि कसं नियोजन केलं? या क्षेत्रामध्ये अगोदर आम्ही मिरची लावलेली होती. हिरवी मिरची होती. एप्रिलमध्ये मिरची लावलेली होती. मिरची काढली आणि मिरची काढल्यानंतर क्षेत्र कसं तयार केलं सांगा. नागाटी म्हणजे मिरची काढल्यानंतर नागाटी केली. नागाटी केल्यानंतर रोटा केल्यानंतर बेड पाडले आम्ही. बेड पाडल्यानंतर मग नळ्या वगैरे आथरल्या. आणि शेणखताचा वापर? शेणखत पण वापरलेलं नाही. शेणखत वापरलं आम्ही 10 ट्रॉली या क्षेत्रामध्ये. किती एकराला किती पडले ते समजा? एकरी किती ट्रॉली पडली? 5 एकरी 5 ट्रॉली. एकरी 2 एकराला 10 ट्रॉली शेणखत वापरलेलं. शेणखताचा पण पुरेपूर वापर केलेला आहे. आणि माझ्यामध्ये मिरची काढल्यानंतरच तुम्ही शेणखत टाकलं? हो, मिरची काढल्यानंतर शेणखत केळीसाठी, स्पेशली केळीसाठी टाकले. त्यानंतर पुढे येऊ. एक साधारणपणे ज्यावेळेस तुम्ही रोपांची लागवड केली त्यावेळेस कुठला महिना आणि वातावरणाचा काय प्रभाव होता त्यावेळेस आम्ही लागवड केलेली आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये. म्हणजे तेव्हा एंड नोव्हेंबर 11 नोव्हेंबरला सुरुवातीला तेव्हा होता थंडीचा काळ. थंडी होती. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी म्हणजे साधारणतः 3-3.5 महिने थंडीचे. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. तसं तर पाऊस हा 15 मे पासून सुरुवात झाली. जवळजवळ आत्ता म्हणजे निस्वन सुरू व्हायच्या आधी या बागेला चांगल्या पद्धतीने पाऊस. आत्ता जरी कंडिशन बघितली तरी जवळजवळ 70-75% ही निस्वन पूर्ण झालेली आहे. येणाऱ्या साधारणतः अजून एक 2.5-3 महिन्यात हार्वेस्टिंग होईल अशा प्रकारचा हा बगीचा आहे. आत्तापर्यंत ह्या क्षेत्रामध्ये केळी लागवड केल्यापासून रासायनिक खतांचे किती वेळा डोसेस केले? 3 डोस झालेले आहेत. 3. आणि ज्याला तुम्ही सोडसाड म्हणता ते किती दिवसाच्या अंतराने चालू असते? दर हप्त्याला सोडसाड करतो आम्ही. चालू आहे दर हप्त्यात. अजून शेवटी हार्वेस्टिंग होईपर्यंत, घड विक्री होईपर्यंत ह्या घडावरती फवारणी किती होती? फवारणी अजून 3 होतील या घडावर. आता काय झालेली आता म्हणजे अजून 3 होतील. तर हे जे सगळं तुमचं नियोजन आहे, शेणखत, भेसळ डोस, सोडसाड आणि फवारणी, आणि काय मजूर वगैरे, आणि काय रोप, आणि मशागत तर काय स्वतःचे घरचे ट्रॅक्टर आहे ना. शेणखत विकतचं. तर ह्या सगळ्या गोष्टींना तुमच्या हिशोबाप्रमाणे आता जेवढं पण तुम्हाला आठवते त्यानुसार खर्च
हा प्रतिरोपांना म्हणा सांगा किंवा इकरी खर्च किती आला असेल आतापर्यंतचा आणि अजून किती होईल पुढे आता पूर्ण समजा आजपर्यंत खर्च यायला 70 रुपये झाडापर्यंत खर्च आलेला आहे. आणि अजून किती अजून 20 रुपये आरामशीर जाईल इथून समजा म्हणजे 15 ते 20 रुपये 70 80 85 रुपयेपर्यंत सांगताय तुम्ही खर्च प्रति झाडाला. प्रति झाडाला. म्हणजे 80 जरी पकडले तरी 8 त्रिक 24 म्हणजे 2.5 लाख रुपयापर्यंतचा खर्च 2 एकराला होणार आहे तुमचा. एकदम चांगलं व्यवस्थापन केलेलं आहे. तसं तर सुरुवात थंडी त्याच्यानंतर वाढीच्या काळामध्ये टेम्परेचर फुल. आता इथं सुद्धा असं बघतोय आपण की जे टेम्परेचर मधली पानं आहे ते वादळ आलेले का पानं बऱ्यापैकी जुनी पानं दिसते ते. मग हे 7-8 महिन्यामध्ये निसर्गाकडनं अशी खूप मोठी काय अडचण आली होती तुम्हाला की ज्यामध्ये तुकाराम काळेंना असं वाटलं होतं की आता म्हणजे काही अडचण खूप मोठी आहे असं काही खरं नाही असं निसर्गाकडचं ते गारपीट वगैरे असं काय झालं नाही. गारपीट वगैरेचं काही वाटलं नाही आहे. पण वादळ एवढं वादळ होतं बा आणि टेम्परेचर खूप होतं यावेळेस. टेम्परेचर जास्त असल्यामुळे बाग किती टेम्परेचर होतं 43 होतं ना 42-43 होतं ना एप्रिलमध्ये. आणि त्यात वारं व्हायला तर मग थोडस किती जरी पाणी आणि शेवटी कसं आहे देव पाणी जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत एक चांगली उभारी केळी पिकाला येत नाही. किंवा मी त्या अनुभव शेतकऱ्यांना बनणार आणि मी पण ते प्रत्यक्ष डोळ्याने बघतोय एक्सपिरियन्स करतोय अनुभव घेतोय की खूप चांगल्या पद्धतीचा फरक हा वरच्या पाण्याने पडतो. एक जरी देवपाणी चांगल्या पद्धतीने पडलं तरी सुद्धा त्या केळीला 3 महिन्यामध्ये जेवढा फरक दाखवला नाही त्या पिकाला तेवढा फरक त्या 15 दिवसात 1 महिन्यामध्ये दाखवतो. आणि इथून पुढचा काळ हा चांगला पाऊस काळ त्यामुळे प्रश्नच नाही येणार ह्यांना. एक साधारणतः आता तर 10 महिन्यात अजून 15 दिवसात तर बऱ्यापैकी 100% वेन होऊन जाईल. राहिला विषय फुगवणीचा तर जसं जसं पाणी पाऊस थोडंसं कोरडं वातावरण मिळत राहील तसं रोप माल तयार व्हायला चालू. साधारणपणे आज अजून किती महिन्यात हे हार्वेस्टिंग होईल असं वाटतंय? अजून 2.5 महिने पकडून झाला समजा 2.5 महिन्यामध्ये हार्वेस्टिंग होणार आहे. साधारणतः 10.5 सुद्धा लागणार नाही 10 महिन्यात तुमची बाग ही तुमची बाजारामध्ये जाईल. तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये अत्यंत महत्वाचा भाग असतो शेतकऱ्याचे कष्ट. नाही की नुसती फक्त आमची रोप आहे म्हणून काही गोष्टी सगळ्या भारी होतात असं अजिबात नाही. त्यासोबतचं नियोजन त्यासोबतचं म्हणजे आता ही किती तुम्ही कसं हँडल करता किती लोक आहेत ह्या बागेला? या बागेचं ते एकच एकच कार्यकर्ता असतो माणूस कामावरचा आणि गरज पडली तर आम्ही समजा माणसं वगैरे लावतो एक्स्ट्रा आणि कामं करून घेतो पूर्ण. बस एवढंच. म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये पूर्ण बाकीची पण केळी आता नवीन लागवड पण आहे ना नवीन लागवड. तर ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये हे शेतकरी होते तुकाराम नाना काळे गाव तोंडापूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव खान्देश. अशाच प्रकारच्या नवीन बागेत नवीन ठिकाणी यानंतर पण भेटणारच आहे. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद.